Hello students, we are starting with the next lecture in the units and measurement. So just recall what are the different points we have learned in the last lecture. So we have learned in the last lecture what are the different types of errors which are produced during the measurement. So आपण एखादी मेजरमेंट करत असताना एखादी व्हॅल्यू मेजर करत असताना इट मे बी लेंथ, इट मे बी विड्थ, इट मे बी हाईट, इट मे बी वॉल्यूम, इट मे बी डेन्सिटी, एनी काइंड ऑफ व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू आपण मेजर करत असताना बऱ्याच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स त्यामध्ये प्रोड्यूस होतात. आता एरर म्हणजे काय ते आपण डेफिनेशन पण बघितलेली आहे. एरर म्हणजे काय तर आपल्याकडे असणारे ते जे क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामधला जो फरक असतो त्याला आपण काय म्हणतो, एरर असं म्हणतो. मग हे एरर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते एरर आपण बघितलेले आहेत. ते जे एरर आहेत त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर असू शकतो, त्यानंतर सिस्टमॅटिक एरर, पर्सनल एरर, रँडम एरर, हे वेगवेगळ्या प्रकारचे एरर आपण बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे. एररमध्ये काही वेगळ्या टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला चेक करायचे आहेत. व्हॉट आर द डिफरंट टर्म्स विच आर देअर इन द एरर. सो तुम्हाला टायटल तयार करायचं आहे, टर्म्स इन द एरर. दिस विल बी द टायटल, टर्म्स इन द एरर. वेगळ्या टर्म्स आपण इथं स्टडी करणार आहोत. त्यातली पहिली टर्म आहे विच इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मीन व्हॅल्यू. बघूया मीन व्हॅल्यू पहिल्यांदा काय मग समजून घेऊया. द मीन व्हॅल्यू इज द अर्थमॅटिक ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स ऑफ द क्वांटिटी is called the mean most probable value of that quantity. The value can be considered to be true value of the quantity. ही जी मीन व्हॅल्यू आहे ह्या मीन व्हॅल्यूला तुम्ही इथंच पुढं ब्रॅकेटमध्ये ट्रू व्हॅल्यू म्हणून पण लिहून घ्या. याला आपण ट्रू व्हॅल्यू देखील म्हणतो. दिस कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. सो ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय तर एक्झॅक्टली जे ओरिजिनल लेंथ आहे. समजा मी तुम्हाला एक स्केल दिली किंवा एक रॉड दिली. अशी एक रॉड आहे, मेटॅलिक रॉड आहे, आणि ह्या मेटॅलिक रॉडची लेंथ किती आहे मोजा असं तुम्हाला सांगितलं. मग तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी, समजा तुम्ही 10 जण आहात, टोटल 10 स्टुडंट्स आहात. मी 10 जणांना काय सांगितलं, ही लेंथ ऑफ रॉड मेजर करा म्हणून सांगितलं. मग प्रत्येकाने जी रिडिंग घेतली त्या रिडिंगला मी A1, A2, A3 अशा प्रकारे A10 पर्यंत रिडिंग येतील. म्हणजे 10 जणांनी घेतलेल्या 10 मेजर्ड व्हॅल्यूज. आता मला सांगा ह्या ज्या मेजर्ड व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांच्या सेम असतील का? इट इज नॉट पॉसिबल. काहीतरी मिलीमीटरमध्ये, काहीतरी सेंटीमीटरमध्ये तुम्ही लेंथ मेजर करत असताना प्रत्येकीची व्हॅल्यू काहीतरी वेगळी येणार आहे. मग जर प्रत्येकाचं रिडिंग वेगवेगळे येत असेल तर मग व्हॉट इज द ट्रू व्हॅल्यू? मग त्या पेनाची किंवा त्या ही जी रॉड तुम्ही घेतलेली आहे ह्या रॉडची ॲक्च्युअल लांबी किती? मग त्यासाठी आपण काय करतो तर तुम्ही जे 10 जणांनी इथं व्हॅल्यू मेजर केलेली आहेत ह्या सगळ्यांचं आपण काय घेतो, मीन घेतो, म्हणजे ॲव्हरेज काढतो. मग त्यासाठी काय करायचं, प्रत्येकाने घेतलेलं जे रिडिंग आहे, समजा ही रॉड आहे 50 सेंटीमीटरची. मग तुमच्यापैकी प्रत्येकाने जी रिडिंग ज्यावेळी घेतली त्यावेळी कुणाची 49.8 आली असेल, कुणाची 50.1 आली असेल, अशा प्रत्येकाच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील. मग आपण काय करतोय तर प्रत्येकाच्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत ह्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. A1, A2, A3 प्लस A4 आणि अप टू AN, म्हणजे किती जणांनी रिडिंग घेतलेली आहेत, आणि मग तेवढ्या नंबरने काय करायचं आहे तुम्हाला, डिवाईड करायचं आहे. याला आपण म्हणतो मीन व्हॅल्यू. आणि ह्या मीन व्हॅल्यूलाच तुम्ही घेऊ शकता ॲज अ ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ते जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ॲक्च्युअल असणारी ही क्वांटिटी आहे असं तुम्ही ॲझ्युम करू शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू ऑर ट्रू व्हॅल्यू. हाव इट इज कॅल्क्युलेटेड. सो नंबर ऑफ रिडिंग्ज आर टेकन फॉर अ पर्टिक्युलर क्वांटिटी. नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे A1, A2, A3 अशी प्रत्येकाने घेतलेली सगळे जे रिडिंग आहेत ह्या सगळ्या रिडिंगची बेरीज करा आणि त्याला डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रिडिंग्स करा. सो तुम्हाला काय मिळेल, अ मीन व्हॅल्यू मिळेल.
So this is the first term which is associated with the errors. Now the second term which is given here is mean absolute error. लक्षात घ्या, mean absolute error. Okay, let 1 minute. I will have first of all have absolute error. पहिल्यांदा आपण absolute error बघूया, मग mean absolute error बघूया. चलो look here. What is meant by absolute error? Absolute error कशाला म्हणायचं? पहिल्यांदा आपण बघितलं की मीन व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा त्याला आपण ट्रू व्हॅल्यू पण म्हणू शकतो. ह्या पहिला टर्म आपण बघितलेला आहे. सो दिस इज द सेकंड टर्म विच इज रिलेटेड विथ द एरर्स. Absolute error. What is meant by absolute error? See the definition. For a given set of measurements of a quantity, the magnitude of the difference between mean value, which is most probable value, and each individual value is called absolute error. And absolute error is shown by delta A. याला काय म्हणायचं आहे? डेल्टा ए इन द मेजरमेंट ऑफ दॅट क्वांटिटी. ॲब्सोल्यूट एररला तुम्ही इक्वेशन फॉर्ममध्ये लिहू शकता. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मॉड ऑफ, दिस इज द मॉड ऑफ. मॉड ऑफ म्हणजे काय, तर व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ दे किंवा पॉझिटिव्ह येऊ दे, ती नेहमी तुम्ही काय घ्यायची आहे? पॉझिटिव्ह घ्यायची आहे. त्याला आपण म्हणतो मॉड ऑफ. ते मॅथ्समध्ये तुम्ही वापरता. सो मॉड ऑफ काय? मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. आता समजा आपली जी तुम्ही रिडिंग घेताना काय झालं, एक मगाचंच एक्झाम्पल आपलं हे रॉड आहे आणि रॉडची लेंथ मी तुम्हाला मेजर करायला सांगितली. तर प्रत्येकाने काही रिडिंग घेतले. कुणाचे 49 आलं आहे, कुणाचं 48 आलं आहे, कुणाचं 51 आलं आहे, कुणाचं 52 रिडिंग आलं आहे, कुणाचं 50 रिडिंग आलं आहे. ठीक आहे. मग याला रिडिंगला मी A1 म्हणतो, या रिडिंगला मी A2 म्हणतो, याला A3 म्हणतो, याला A4 म्हणतो. आता समजा तुम्ही आता पहिल्यांदा मीन व्हॅल्यू काढत असताना काय करणार आहात, तर 1 2 3 4 5 हे 5 रिडिंगचं तुम्ही काय करणार? ॲव्हरेज करणार. म्हणजे या सगळ्यांची बेरीज करणार. बरोबर. ह्या सगळ्यांची बेरीज करणार 5 रिडिंगची आणि त्याला डिवाइड बाय 5 करणार. त्याला 5नं तुम्ही भागाकार करणार. समजा 5नं भागाकार करून तुम्हाला किंमत मिळाली किती? मीन व्हॅल्यू मिळाली 50.5. अशी तुम्हाला काहीतरी मीन व्हॅल्यू मिळाली. बघा मी काय सांगतो आहे. पहिल्यांदा तुम्ही काय घेतले? हे सगळे रिडिंग घेतले. A1 A2 A3 A5 पर्यंत. A1 तुमचा 49 आहे, A2 48 आहे, A3 51 आहे, A4 52 आहे आणि A5 किती आहे? 50 आहे. यातून तुम्ही मीन व्हॅल्यू काढली 50.5. ही मीन व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे? ट्रू व्हॅल्यू असणार आहे. दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ ट्रू लेंथ ऑफ द रॉड. ही जी रॉड तुम्ही आता मोजायला घेतलेली आहे त्याची ट्रू व्हॅल्यू असू शकते. आता मग याच्यावरून ॲब्सोल्यूट एरर कसा काढायचा आहे? बघा, ॲब्सोल्यूट एरर काढत असताना ही जी मीन व्हॅल्यू याला तुम्ही म्हटलं AM बार. या व्हॅल्यूला तुम्ही काय म्हटलं? AM बार. मग आता पहिलं जे रिडिंग आहे तुमचं A1 किती आहे? 49. ठीक आहे. मग आता इथं बघा काय दिलं आहे फॉर्म्युला. डेल्टा A1 इज इक्वल टू AM मायनस A1. म्हणजे काय येणार बघा इथं? डेल्टा A1 ॲब्सोल्यूट एरर इंटू मेजरमेंट A1 इज इक्वल टू 50.5 मायनस तुमचं पहिलं रिडिंग किती आहे? 49. बरोबर का? आणि मग ह्याचा मॉड घ्यायचा आहे. म्हणजे पॉझिटिव्ह येऊ दे किंवा निगेटिव्ह येऊ दे, तुम्हाला पॉझिटिव्हच घ्यायचा आहे. सो 50.5 आणि 49 ह्याच्यामधला फरक किती आहे? 1.5. बरोबर. 49 50 आणि 1.5 हा झाला काय तुमचा डेल्टा A1 झाला. आता डेल्टा A2 काढताना कसा काढणार? डेल्टा A2 विल बी इक्वल टू AM मीन किती आहे तुमचा? 50.5 हे मीन आहे. मायनस किती करणार? A2ची किंमत किती आहे? 48. सो यू हॅव टू ॲड हिअर 48. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 50.5 वजा 48. इट विल बी 2.5. सो डेल्टा A2 इट इज द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट A2. तुम्ही जे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. त्यानंतर
आता त्याचप्रमाणे मी घेतो आता A5. आता इथं काय येणार बघा, मॉड ऑफ डेल्टा A5 इज इक्वल टू ए मीन. आता मीन किती आहे, 50.5 आहे. ए मीन मायनस A5 ची किंमत किती आहे, 50. सो इथं डिफरन्स किती आला, 0.5. सो इन दिस वे आपल्याला ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करता येतो. बघा ॲब्सोल्यूट एरर कसा फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही जेवढे रीडिंग घेतले तेवढ्या सगळ्या रीडिंगचं तुम्ही ॲव्हरेज करा, तर तुम्हाला काय मिळेल, मीन प्रोबेबल व्हॅल्यू मिळेल किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू मिळेल, ज्याला मीन व्हॅल्यू म्हणतो आपण किंवा ट्रू व्हॅल्यू म्हणतो. आणि ते जे मीन किंवा ते जे ॲव्हरेज येईल ते ॲव्हरेज तुम्ही प्रत्येक रीडिंगमधून किंवा प्रत्येक रीडिंग त्या मीनमधून वजा करायचं आहे. प्रत्येक रीडिंग त्या मीनमधून वजा करायचं आहे. जसं की डेल्टा A1 म्हणजे किती आला, AM मायनस A1. डेल्टा A2 किती येणार, AM मायनस A2. डेल्टा A3 AM मायनस A3. डेल्टा A4 AM मायनस A4. डेल्टा A5 AM मायनस A5. In this way you will get the absolute error. क्लिअर. आता आपण बघूया मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय. व्हॉट इज द मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. आता तुम्ही बघितले बघा, पॉईंट बघितलं ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर काय काय काढले आपण, डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3, डेल्टा A4 अप टू डेल्टा AN. एवढे आपण काय काढलेले आहेत, ॲब्सोल्यूट एरर काढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असलेली मिळालेली ट्रू व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल रीडिंग, जे इंडिव्हिज्युअल रीडिंग आहे ह्या रीडिंगमधला जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतो आहे. सो ट्रू व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल रीडिंगमधला जो फरक आहे त्याला तुम्ही म्हटलं ॲब्सोल्यूट एरर. मग आता मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये किंवा मॅथ्समध्ये कुठेही मीनचा अर्थ काय असतो, टू फाइंड द ॲव्हरेज. फाइंडिंग ॲव्हरेज इज द मीन. मग आता मीन ॲब्सोल्यूट एरर काय असणार आहे, प्रत्येक रीडिंगमध्ये तुम्हाला जे ॲब्सोल्यूट एरर मिळालेले आहेत त्या प्रत्येक ॲब्सोल्यूट रीडिंग एरर ज्या आहेत त्यांची बेरीज करा आणि किती आहेत ॲब्सोल्यूट एरर त्यांनी त्याला काय करा, डिवाइड करा. इन दिस वे यू विल गेट मीन ॲब्सोल्यूट एरर. Very simple definition. For a given set of measurement of a same quantity, the arithmetic mean of all the absolute errors is called as mean absolute error in the measurement of that physical quantity. This is a definition for it and you have to remember this, you have to write it in a notebook. Fine, this is called as a mean absolute error. Now the next term is relative error. What is meant by relative error? relative error का आहे बघा. okay, this is the fourth definition or the fourth term which is related into the errors. Relative error is the ratio of mean absolute error in the measurement of a physical quantity to its most probable value is called relative error. relative error म्हणजे दोन एरर एकमेकाचे रिलेटिव्ह आहेत. कशा आहेत, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. हे दोघं मिळून काय तयार करतात, रिलेटिव्ह एरर तयार करतात. आत्ताच तुम्ही काय बघितलं, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर तुम्ही कसं काढला, डेल्टा ए मीन बार, म्हणजे हे जो वरती बार असतो याचं मिनिंग असतं मीन आणि हा मॉड जो आहे, मॉडचा अर्थ काय असतो, पॉझिटिव्ह येऊ दे किंवा निगेटिव्ह येऊ दे, आपण काय घ्यायचं आहे, नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचं आहे. डिवाइड बाय ए मीन म्हणजे काय, तुम्ही काढलेली जी मीन व्हॅल्यू आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म बघा, आत्ता शिकलेली आपण पहिलीच टर्म. सो ज्यावेळेस तुम्ही मीन ॲब्सोल्यूट एररला मीन व्हॅल्यूनं डिवाइड करता, हा रेशो घेता, त्यावेळी तुम्हाला काय मिळतो, रिलेटिव्ह एरर मिळतो. लक्षात ठेवा, रिलेटिव्ह एरर इज व्हॉट, इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर
in the measurement of physical quantity to its most probable value. What? Most probable value. लक्षात ठेवा. So in this way you have to remember this, what is meant by the relative error. Fine? Good. Going ahead, where next point we are going to see is percentage error. So here we go. What is meant by the percentage error? सांगा आता काय असतं percentage error. अतिशय सिंपल आहे. जो तुम्ही रिलेटिव्ह एरर फाइंड आउट केला, ह्या रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय बाय 100 करा, तुम्हाला मिळेल पर्सेंटेज एरर. म्हणजे तुम्ही जो एरर आता इथं फाइंड आउट करताय तो तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मिळेल. मग तो काढायचा आहे कसा बघा. जे तुम्ही आता रिलेटिव्ह, इट इज द रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. जो तुम्ही हा रिलेटिव्ह एरर फाइंड आउट केलेला आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल? पर्सेंटेज एरर मिळेल. सो दिस इज द फिफ्थ टर्म विच इज असोसिएटेड इन द टर्म्स रिलेटेड विथ द एरर्स. So you have to remember these all terms which are very important to all of you. Okay, so what we are seeing now, it is the mean value, absolute error, mean absolute error, relative error and percentage error. So these are the 5 terms which are associated with the errors. Okay, good. चलो आता नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूया याचं. एक्झाम्पल काय म्हणते बघा. फाइंड द पर्सेंटेज एरर इन एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². कसली एनर्जी आहे रे ही? कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी, ह्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिला आहे इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे? ह्या एनर्जी कॅल्क्युलेशनमधला पर्सेंटेज एरर काढा म्हणून सांगितलं आहे. मग तो काढायचा कसा बघा. पहिल्यांदा आपल्याला मास दिलेला आहे. मास किती आहे? 52.4 प्लस मायनस 0.2 kg. म्हणजे ज्यावेळी एक रिअल ह्याची जी ट्रू व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू, ही ट्रू व्हॅल्यू किती आहे? द ट्रू व्हॅल्यू इज 52.4. ट्रू व्हॅल्यू इज 52.4. पण ज्यावेळी मी ही व्हॅल्यू मेजर करायला जातो आहे, वजन मोजतो आहे, त्यावेळी माझ्याकडे जो वजन काटा आहे ना, तो मला नेहमी 0.2 ग्रॅम जास्त किंवा 0.2 ग्रॅम कमी दाखवतो. सो काय करतो हा? त्यामध्ये एरर प्रोड्यूस करतो. मला एक्झॅक्टली ट्रू व्हॅल्यू हा देतच नाही. लक्षात आलं? एवढा हा एरर प्रोड्यूस करतो आहे. मग आता बघा, याचा अर्थ गिवन क्वांटिटीज काय आहेत? मासची ट्रू व्हॅल्यू आहे 52.4. त्यानंतर व्हेलॉसिटीसाठी पण आणि डेल्टा एम दिलेला आहे 0.2 kg. म्हणजेच हा काय झाला? एरर झाला. बरोबर आहे? दिस इज वॉट एरर इन टू द मेजरमेंट ऑफ मास. आता व्हेलॉसिटी मेजरमेंटमध्ये बघा, ट्रू व्हॅल्यू व्हेलॉसिटीची किती आहे? 25.6 आहे. पण माझ्याकडे व्हेलॉसिटी मोजण्यासाठी जे मशीन आहे किंवा मी मोजत असताना मला ते व्यवस्थित मोजता येत नाही आणि मला काय होतं आहे? एकतर 0.1 मीटर पर सेकंड मी जास्त रीड करतो आहे किंवा 0.1 मीटर पर सेकंड मी कमी रीड करतो आहे. असा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. सो मला ट्रू व्हॅल्यू इथं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जराशी क्वांटिटी मिळते. म्हणून मी आता काय घेतलं? V is equal to 25.6 here and delta V is 0.1 meter per second. आता तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायचा आहे एनर्जीमधला. मग पर्सेंटेज एरर तुम्ही कसा फाइंड आउट करणार आहे बघा. फॉर्म्युला आहे आपला हाफ mv². ठीक आहे. मग आता इथं काय केलं आहे बघा. डेल्टा m अपॉन m म्हणजे असणारा एरर इंटू 2 टाइम्स डेल्टा V अपॉन V आणि मल्टिप्लाय बाय 100. कारण आपल्याला काय काढायचं आहे? पर्सेंटेज एरर काढायचं आहे. सो पर्सेंटेज एरर इन द एनर्जी विल बी 0.2 अपॉन 52.4 प्लस 2 इंटू 0.1 अपॉन 25.6 मल्टिप्लाय बाय 100. द पर्सेंटेज एरर in energy is 1.16%. ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असता बोर्ड एक्झामला, त्यावेळी तुम्हाला गिवन क्वांटिटीज लिहायच्या असतात, टू फाइंड लिहायचं असतं.
मग फॉर्म्युला कुठला वापरला ते लिहायचं असतं, मग कॅल्क्युलेशन लिहायचे असतात आणि सगळ्यात शेवटी ही लाईन खूप महत्त्वाची आहे. हे जे तुमचं ॲन्सर आलेलं आहे ते ॲन्सर व्यवस्थित लिहिण्यासाठी पण अर्धा मार्क राखून ठेवलेला असतो. सो ज्यावेळी तुम्ही बोर्डला अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व करताना, तर सॉल्व करत असताना पहिल्यांदा गिवन क्वांटिटी लिहा, टू फाइंड काय फाइंड करायचं आहे ते लिहा. मग तुम्हाला जे फॉर्म्युले माहीत आहेत त्या गिवन क्वांटिटीज आणि टू फाइंड ह्यांना दोघांना रिलेट करणारे सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहा आणि ते फॉर्म्युले लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की यातला कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे मग कॅल्क्युलेशन्स करा आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे तुमचं उत्तर येईल ते उत्तर असं ॲन्सरच्या स्वरूपात तुम्हाला लिहायचंच आहे. कंपल्सरी यू टू राईट दिस. इथून पुढे जेवढे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही प्रोसेस फॉलो करा. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये शेवटी लिहायचंच, ॲन्सर आलं की ते ॲन्सर काय आहे ते एका वाक्यात लिहायचं, कारण त्यासाठी पण हाफ मार्क आहे. लक्षात आलं? सो ह्या प्रकारे एक सिम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून काही एक्झाम्पल मी घेईन आणि आपण अजून डिटेलमध्ये बघूया. मग याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात CETला किंवा नीट असू दे, JEE असू दे, ह्या एक्झामला एरर्सवरती कशा टाईपचे क्वेश्चन येतात ते पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, फाईन, विल स्टॉप हिअर. थँक्यू.